नमस्कार भावानो. तुम्ही म्हणणार ह्यो गणपती सोडून हे काय आणि भरतोय. तर विषय असा होता, आपली गणपती ऑर्डर तयार नाही म्हणून कायमचं काम असते हे घेऊन का नाही कर्नाटकला हसन साईडला जायचं आहे. बिल वगैरे घेऊन आलो पायपा भरायला. तोपर्यंत का नाही शिरोलीतला इंट्रावाला पत्त्याभाई भेटायला आलेला. कसा आहे भावाचा हत्यार, टॉपचं मॉडीफाय केलाय भावानं. नुसती हाऊस पाहिजे हो. मग काय भावा संग चहा घ्यायला गेलो. भावाची पण गाडी हुबळी भरली होती. मग काय चहा वगैरे घेऊन आलो. बाकीचं मटेरियल भरायला पायपा ठेवून घेतल्या. आता काय ठरल्याप्रमाणे रात्री निघायचं असते. राहिलेलं मटेरियल ठेवून बाहेर पडलो. जाताना काय संघ कोण नव्हतं. मग लावला पिक्चर. कंटाळ येता कामा नाही. तोपर्यंत बागेवडी पशी पत्त्या भाऊ आला की साईड मारला वाघ्यानं. मग काय संघ संघ निघालो. सकाळी आलो डायरेक्ट दावणगिरीत. आराम करून झोपून निवांत. दावणगिरीतनं आत आल्यावर का नाही नाश्त्याला जरा थांबलो. सगळे एकत्र मस्त असा नाश्ता केला बघा. डायरेक्ट आलो साईडवर. लगेच खाली करायला चालू केलं. वेळ एक झालेला पोहोचायला. मग काय खाली करून जाताना दुपार झालेला. त्यामुळं आता काय कोल्हापूर घाटाला 1-2 वाजणारच होतं. मग जरा पुढे येऊन का नाही आपल्या कंपनीच्या शॉपला थांबलो. बदाम मिल्क घेतलो. टॉपचा असं करून दिला होता भावानं. जाता जाता क्रीम बन घेतलो. तेवढंच लाईटली घ्यायचं. जेवलो की का नाही टांगा पलटी होणार होता. मग डायरेक्ट आलो दावणगिरीत. मुसळधार पाऊस चालू झाला होता. तर चला मित्रांनो, आपला व्लॉग कसा झाला कमेंट करून सांगा आणि जाता जाता फॉलो करून घ्या.